शनिवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी अलिबाग समुद्र किनारी झालेल्या हत्याकांडात पेण तालुक्यातील गडप गावातील तरुण मितेश जनार्दन पाटील याची धारदार हत्याराने वार करून निर्गुणपणे हत्या केली व त्यात तो मृत्युमुखी पडला। याच गुन्ह्यातील आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळावी व त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशा एकमुखी मागणीकरिता प्रशासनाकडे सदर घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी मागणी मांडण्यासाठी संविधानात्मक मार्गाने शांतता पद्धतीने गडप येथे रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता कॅन्डल मार्चचे आयोजन केले होते। या कॅन्डल मार्चमध्ये हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। यामध्ये महिलांची व लहान मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। यावेळी या निर्गुण हत्येचा निषेध व्यक्त करून मितेशला न्याय मिळाला पाहिजे व आरोपींना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी करून मितेशला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे उपस्थितांनी मितेशला श्रद्धांजली वाहताना सांगितले। मुखी पडलेला आपल्या गावचा मुलगा मितेश पाटील, आज आपण जी कॅन्डल मार्च रॅली काढलेली आहे त्या रॅलीमध्ये आपण सर्व पंचक्रोशी ग्रामस्थ सहभागी झालात, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे धन्यवाद देतो। तसेच मितेश पाटील हा अलिबाग समुद्र किनारी गेला असता त्याच्या तिथे दुर्दैवी मृत्यू झालाय, तर या निषेध म्हणून आपण त्यांना न्याय देण्यासाठी इथे जमलो आहोत। तर माझं असं मत आहे की आपण या जी वाढती गुन्हेगारी आहे ती कशामुळे वाढते, तर त्यांना आपण पाठबळ देतो त्याच्यामुळे ते गुन्हेगारी वाढत जाते। त्या गुन्हेगारीला आला बसण्यासाठी जो कोण सहकार्य करणारे असतात त्यांना सुद्धा हे न्याय शिक्षा झाले पाहिजे या मताशी मी आमच्या ग्रुप ग्रामपंचायत काराऊरच्या सर्व सदस्य सरपंच वतीने मी सांगतो की जे काही सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही नेहमी सहकार्य राहील आणि माझे वैयक्तिक सहकार्य सुद्धा राहील आणि कुठलीही मदत लागली तरी सर्व माझे सहकार्य राहील। आणि या आपल्या मितेश पाटीलला न्याय देण्यासाठी आपण जसे आता एकजुटीने राहिलात त्याला न्याय मिळेपर्यंतही आपण एकजुटीने राहावं ही मी आपणा सर्वांना विनंती करतो। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। पण जे प्रेम आपल्या गावातील या युवकावर दाखवलं त्यासाठी खरंच एक नागरिक म्हणून मी जरी तुमच्या गावात नसलो तरी एक नागरिक म्हणून मी तुम्हाला सर्वांना नमन करतो, कारण ही एकजूट तुम्ही कायम ठेवा। कुठल्याही संकट गावावरती आल्यानंतर ज्याप्रमाणे आपण एकमेकांच्या सोबत उभे राहतो, कुटुंबासोबत असतो, तसं गाव म्हणून आपले कुटुंब असतो, तसं आपण एकत्र सर्वांनी उभे राहा। आणि थोडं घटनेचं जर गांभीर्य बघितलं तर जसं आता ताईने सांगितलं की अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसला पाहिजे, तर माझं वैयक्तिक मत आहे, मी सह्याद्रीचा एक दूरसेवक आहे, अशा प्रकारचे कॅन्डल मार्च, महिला अत्याचाराचे लढे आम्ही अनेक केलेले आहेत। आपल्या आदिवासी मुलीवर जेव्हा बलात्कार झाला त्याला कमीत कमी 5 ते 6 हजार लोकांचा मोर्चा आपण पेनने काढला आणि त्यांना जन्मठेपी शिक्षा होईपर्यंत आपण त्याचा फॉलो केला। त्या पद्धतीने आम्ही देखील सह्याद्री म्हणून आणि शिवसेना म्हणून आपल्या सोबत कायम राहू या लढ्यामध्ये। माझा ज्या ते 5 कोण आरोपी होते त्यांच्या माऊलीला प्रश्न आहे की या 5 मधून 5 जर तुमचे गेले असते तर तुम्हाला दुःख काय वाटलं असतं? जो आज मितेश जनार्दन पाटील मी परवाच्या घरी गेलो, ती माऊली आज 27 वर्ष मुलाला लहानाचा मोठा केला आणि मितेशचं कार्य काय ते गेल्यानंतर पण तुम्हाला दिसते की सर्वसामान्यामध्ये राहणारा वावरणारा कोणाशी वाद नाही, हसून खेळून बागडणारा भर जवानीमध्ये त्याचा तुम्ही निर्गुण हत्या करता, ती खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।